फॅक्टरी एक बाई कथा भाग 1. राजन मराठवाड्यातून दुष्काळी गावातून मुंबईत आला होता. वडिलांनी गेल्याच महिन्यात आत्महत्या केल्यामुळे आता पूर्ण कुटुंबासाठी कमवण्याची जबाबदारी त्याच्यावर आली होती. त्यातच त्याने मुंबईत यायचं ठरवलं. रात्रीच्या गाडीने तो मुंबईत पोचला होता. राहण्याची काहीच सोय नव्हती, त्यामुळे त्याने रात्रही स्टेशनवरच काढायची ठरवली. उद्यापासून त्याला जी मिळेल ती नोकरी स्वीकारून पैसे कमवायचे होते. सकाळी 6ला वर्दळ चालू झाली आणि तो उठला. गावाकडून येताना जेमतेम 500 रुपये घेऊन तो आला होता. त्याने चहा घेतला आणि बाकीचे नैसर्गिक विधी उरकून तो स्टेशनच्या बाहेर आला. माझगावला बऱ्याच फॅक्टरी आहेत हे त्याने ऐकले होते. तिथे आपल्याला नोकरी जरूर मिळेल याची त्याला खात्री होती. त्याने माझगावला जाणारी बस पकडली आणि तो निघाला. 1:30ला तो माझगावला पोचला आणि तेथील औद्योगिक वसाहतीत जिथं बऱ्याच फॅक्टरी दिसत होत्या त्या बाजूला चालू लागला. त्याचं शिक्षण फार नसल्यानं त्याला मिळेल ती नोकरी करणं भाग होतं. आता दुपारचे 2 वाजत आले होते. 3-4 कारखाने फिरून झाले होते, पण कुठे जॉब उपलब्ध नव्हते. आता काहीतरी खाऊन घ्यावं असं त्याला वाटलं. तो इंडस्ट्रियल एरिया असल्याने तिथं बऱ्याच छोट्या टपऱ्या होत्या. त्यातल्याच एका टपरीवर काहीतरी खायला थांबला. तिथं खाऊन झाल्यावर त्याने टपरीवाल्याला विचारलं, भाऊ, कामाच्या शोधात आलोय. इथं कुठं काम भेटल काय, सांगू शकाल का? हे बघ भाऊ, सध्या लय अवघड झालंय इथं कामाचं. तू इकडं खालच्या अंगाला जे कारखाने आहेत तिथं बघ, तो माणूस म्हणाला. राजन आता त्या माणसाने सांगितलेल्या बाजूला निघाला. तिथं 3-4 कारखान्यातील त्यांनी चौकशी केली, पण पदरी निराशाच पडली. आता त्या भागात एक शेवटचीच फॅक्टरी राहिली होती. तो आता त्या फॅक्टरीकडे निघाला. हळूहळू तो त्या फॅक्टरीच्या आवारात आला. खूप मोठी फॅक्टरी होती ती, पण सगळीकडे शांतता पसरली होती. म्हणजे ना कसल्या मशीनचे आवाज ना लोकांचे आवाज. तिथं चिटपाखरू सुद्धा नव्हतं. बाहेर त्याने बोर्ड बघितला. तिथे एका वॉचमॅनची आवश्यकता होती. राजनला आशेचा किरण दिसला. तो आता चालत चालत फॅक्टरीच्या मुख्य दरवाजातून आत जाऊ लागला. मुख्य दरवाजाच्या बाहेर एक मोठा बोर्ड टांगला होता. तो बोर्ड इतका मोठा होता की एखाद्याला फॅक्टरीच्या गेटमधून पण स्पष्ट दिसेल. त्या बोर्डवर लिहिलं होतं, एकूण कामगार संख्या 55. आतमध्ये ती भव्य फॅक्टरी बघून त्याची थोडी निराशाच झाली, कारण आतमध्ये ती फॅक्टरी एकदम ओसाड होती. तिथले सगळे मशीन जळून खाक झालेले. सगळीकडे धूळ पसरली होती. तेवढ्यात त्याला मागून कोणीतरी आवाज दिला. काय भाऊ, काय पाहिजे? एक म्हातारा माणूस होता. पूर्ण पिकलेले केस आणि दाढी. तो वॉचमॅनच्या गणवेशात होता. काय नाही, बाहेर बोर्ड बघितला, वॉचमॅन पाहिजे म्हणून आलतो, राजन म्हणाला. काय नाही भाऊ, इथं वॉचमॅन मीच आहे. जुना बोर्ड आहे तो. जा इथून. तो निराश होऊन निघाला. थोडा चालत तो फॅक्टरीच्या गेटकडे पोचला आणि तेवढ्यात मागून त्याला परत कोणीतरी आवाज दिला. काय रे, काय पाहिजे? मागे एक मध्यमवयीन माणूस होता. काय नाही साहेब, बोर्ड बघितला, वॉचमॅन पाहिजे. पण तुम्ही ठेवलाय ना, राजन म्हणाला. अरे हो, आम्हाला हवाय इथं. मी इथला मॅनेजर आहे, तो माणूस म्हणाला. राजनच्या आशा पल्लवित झाल्या. बहुतेक दुसरा वॉचमॅन हवा असेल, असे विचार करून तो गप्प बसला. तुझं नाव काय? कुठं राहतोस? त्या मॅनेजरने विचारलं. मी राजन सातपुते, बीडवरून आलोय इथं नोकरीसाठी.